शक्यच नाहीये। जर मी अमरावतीला रिप्रेझेंट करत आहे तो युवक म्हणून प्रत्येक युवकाचा आवाज तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करीन। आणि महिला माझे जेव्हापासून माझं लग्न झालं त्या दिवशीपासून प्रत्येक बाई अमरावतीची त्यांनी मला लाड केला, माझ्यावर प्रेम दाखवलं, माझ्या सोबत उभे राहिल्या। म्हणून तुम्हाला विनंती आहे की आता ही बाई माझी एकटीची नसताना, ही आवाज माझी एकटीची नसताना, हा प्रत्येक महिला माझे पूर्ण जिल्ह्यामध्ये राहणारी माझी आवाज तुमची आवाज म्हणून मी लोकसभामध्ये जाऊन तुम्हाला सगळ्यांना रिप्रेझेंट करणार आहे। म्हणून प्रत्येक बाईला मी विनंती करीन की जर माझी आवाज बाहेर निघाली म्हणजे तुमची आवाज मी वरपर्यंत नेणार आहे, आणि जर माझी आवाज दाबली तर तुमची आवाज कोणी ऐकणार आहे इथं राहणार नाही। म्हणून प्रत्येक महिलांना मी विनंती करीन, माझ्या जिल्ह्याचे ज्या ताकदीने या मैदानात उतरली आहे, ज्या मेहनतीने या जिल्ह्यासाठी तळमळ माझ्या मनात, अरे जे प्रेम मी माझ्या जिल्ह्याबद्दल घेऊन बाहेर फिरत आहे, नाही ते महिलांची एवढे काम करणं होत नसते। 16 तास हातात 4 महिन्याचा बाळ घेताना तिला गाडीमध्ये सोडायची आणि धडधड पूर्ण गावामध्ये भेट द्यायची। अरे कोणाच्या गावामध्ये आग लागली तर त्या गावामध्ये जायची, त्यांना मदत करायची। अरे मी कोणते पदावर नाहीये, पदावर नसताना दिवस रात्र एक करत आहे, प्रत्येक गावापर्यंत पोहोचली। 2250 गाव है हमारे जिले में। ये खासदार को, या खासदारांना माझं आव्हान आहे की जर त्यांनी एक तालुक्याचे शिवसेनाचे 20 कार्यकर्त्यांचे नाव तोंडी पाठ दाखवले तर मी त्यांना मान्य करीन। फक्त इकडची सेना हा अडसूळ सेना त्यांनी बनवली आहे। शिवसेना जो ओरिजिनल बाळासाहेब सेना होती या माणसांनी पूर्ण संपून टाकली आहे आणि स्वतःची सेना इथे निर्माण केलेली आहे। त्यांनी इकडचा विकास न करताना इकडचे कार्यकर्ता जे सच्चे कार्यकर्ता सेनाचे होते, काही लोकांना घरी बसवलं, काही लोकांना दुसऱ्या मतदारसंघामध्ये पाठवलं आणि काही लोकांचे जीव या खासदारांनी घेतलेले आहे। म्हणून आपल्याला प्रत्येक माणसाला मी विनंती करीन, यावेळी तुमची लढाई, आमची लढाई, आपल्या जिल्ह्याच्या विकासाची लढाई असे व्यक्ती सोबत आहे ज्याची नाड या जिल्ह्याची नाही, ज्याचं घर या जिल्ह्यात नाही, ज्याचं रक्त या जिल्ह्यात नाही, अरे ज्याचा मतदान या जिल्ह्यामध्ये नाही, अशा व्यक्तींसोबत तुमची आणि आमची लढाई आहे। अरे आपण मरू, आपण हारलो तरी मी या जिल्ह्यामध्ये आहे। अरे हिचा सुपुत्र दर्यापूर विधानसभा मध्ये लढला आणि जेव्हा डिपॉझिट जप्त झाला तर तिथे 5 वर्ष कधी त्यांनी तोंड दाखवलं नाही, आणि पुत्राचेही काम तसं आणि वडिलाचेही काम तसंच। बुलढाण्यामधून जेव्हा इलेक्शन झाल्या संपलं, बॅग उचलला तर अमरावती, आणि त्याच्यानंतर कधी बुलढाण्यात त्यांनी तोंड दाखवलं नाही। आणि तुम्ही, मी सगळे पक्षाचे लोकांना एकच विनंती करीन की मी लढत आहे तुमच्या पोरांच्या भविष्यासाठी, आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी। हा माणूस जर हारलं तर नक्की आठवून ठेवा की कधी तुमच्या कामी नाही पडणार आहे। अरे जो व्यक्ती बुलढाण्यामध्ये 10 वर्ष खासदार राहिला, तिकडच्या कार्यकर्त्यांची परिस्थिती कशी आहे, तिकडच्या कार्यकर्त्यांना काय गोष्टीची गरज आहे, तिकडच्या विकासामध्ये मी काय करू शकते, एकही आवाज उचलला नाही। आणि तिथल्यानंतर त्यांनी कधीही बुलढाण्यामध्ये आपला चेहरा तोंड दाखवला नाही। म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न आज नांदगाव पेठ मध्ये रेमनच्या प्लांटच्या पद्धतीने रवी भाऊनी आणलं। रवी भाऊ म्हटलं तर लवकर का न उघडतो, कोणती बहीण मला बोलून राहिली म्हणून। भाऊ आपले आणि रवीजी माझे। रवीजी ज्या पद्धतीने आपण राज्य सरकारमध्ये काम करत असताना रेमनचा प्लांट आणि येणाऱ्या काळामध्ये जे मेडिसिनची फॅक्टरीचा प्रयत्न आम्ही करत आहे, आणि जर आमच्यासारखे युवक तिथे गेले, तिथे एयरपोर्ट आणो। गोविंदा जी आपको कितना प्रॉब्लम हुआ है नागपुर से इधर आने के लिए? 3 घंटा न लगते हुए जब अगली बार आप अमरावती में आएंगे और मैं खासदार अगर इनके भरोसे और ये सब जनता के आशीर्वाद से अगर हो गई तो आपको नागपुर से इधर आने की जरूरत नहीं पड़ेगी। एयरपोर्ट आपको अमरावती में ही मिलेगा और लैंडिंग भी नहीं होगा। ये एक युवक का, एक महिला समझ के, आप लोगों की, हर लोगों की भावनाएं समझकर कि मेरे जिले का नाम सिर्फ बड़ा नहीं चाहिए, मेरे जिले के काम बड़े चाहिए। नाम से कभी पेट नहीं भरता, काम से लोगों के पेट भरते हैं, और वो काम करके हम लोग को मेरे जिले में दिखाना है। आज लोकसभा मध्ये
तुम्ही सुद्धा विधानसभा लोकसभामध्ये होते, खासदार होते आणि खासदार होते, पण ये तो मानना पड़ेगा, युवक जो मेहनत कर सकता है, महिला जो भावना समझ सकती है, उसकी ताकत पे वो हर चीज से लड़कर अपना जिले को विकास दिखा सकती है। और वही ताकत से मैं ये जिले को, किसी को पता नहीं होगा, सगळ्यांना वाटते की त्यांना ऊन लागत आहे, तुम्ही 2 तासासाठी उन्हामध्ये आहे, पण मी गेल्या 9 वर्षापासून दिवस दिवसाचा रान करत आहे आणि उन्हामध्ये ऊन न पाहताना प्रत्येक कार्यक्रमामध्ये पोहोचणं, प्रत्येक लोकांचे दुःखात सुखात त्यांच्यासोबत उभे राहणं, कोणाची पोरीचं लग्न असो, कोणाचं हॉस्पिटलचं काम असो, कोणाचे विहाराचं काम असो, कोणाचे मंदिराचं काम असो, प्रत्येक गोष्टीमध्ये मी गेल्या 9 वर्षापासून रवीजीकडून पाठपुरावा करत आणि माझ्या जिल्ह्याचा विकास मी माझ्या हातून कसून करून घेऊ शकते, त्याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे। माझी मेहनत, माझी तळमळ, माझी आपुलकी, माझा प्रेम या जिल्ह्यासाठी फक्त डोळ्यासमोर ठेवून सगळ्यांना एकच विनंती करीन की यावेळी माझी लढाई एकटीची नसताना हे आपले सगळे स्थानिक लोकांची लढाई आहे। अमरावतीमध्ये ज्यांचा रक्त आहे, अमरावतीचे जे लोक आहे, अमरावतीची नाड ज्याच्यासोबत जुळलेली आहे, हा लढाई तुमची आणि आमची एक असे व्यक्तींसोबत आहे जो आमच्या जिल्ह्याची काही घेणं देणं ज्याला नाही आहे। म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती करीन की तुम्ही सगळे माझ्या पाठीशी उभे राहा, मला आशीर्वाद द्या, कारण की प्रत्येक माणसाच्या आशीर्वादाची यावेळी मला गरज आहे आणि मला खात्री है और मुझे विश्वास भी है इस बार मेरे जिले के लोग, मेरी मेहनत उनके नजरों के सामने रहेगी और जब मतदान होगा वो वन साइड कैसे मतदान करेंगे उसका विश्वास मेरे पास है। किती लोकांना असं वाटते, साइड न होना किती लोकांना असं वाटते जर मी खासदार झाली की या जिल्ह्याचा विकास करू शकते, त्यांनी हात वरती करून मला आशीर्वाद द्या। आप मेरे साथ हो, आप आखिरी के 7 दिन अगर आपने मेरे लिए दिए तो ईमानदारी से पूरे 5 साल ये जिले के विकास के लिए मैं आप लोगों को दूंगी। अगर आज मैं 16 घंटे काम कर सकती हूँ और अगर पद पे आई, अच्छे अच्छे को हिलाने की ताकत भी महिला रखती है, तो ये याद रखना। बस इतना ही आप लोगों से विनंती करूंगी। और सब रवि राणा तो आगे है, आप लोग, आपकी बहन को, आपकी बहू को सगळे तुम्ही आशीर्वाद द्या, एवढी अपेक्षा तुमच्याकडून करते। आणि सगळे आघाडीचे आमचे प्रत्येक पक्ष, सुनील भाऊ, पवन भैया, संतोष भाऊ, प्रवीण दादा, काँग्रेसचे सगळे नेते, आरपीआयचे आमचे राजेंद्र भाऊ गवई, शेतकरी संघटनाचे नेते, सगळ्यांचे, सगळे नगरसेवक, तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, पदाधिकारी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद करते। आणि फक्त जीवाचा रान या 7 दिवसासाठी करा आणि त्याच्यानंतर मी तुमच्यासाठी जीवाचा रान करेन। धन्यवाद। मेरा चिन्ह क्या है? गोविंदा जी, आपने आते बराबर मुझे पूछा ये पाना कैसे ले लिया। आपको, आप खुद राजनीति में रहे हैं, आपको अच्छे से पता होगा राजनीति कितनी, कब क्या बदलेगा कोई बोल नहीं सकता। मैंने कोई और चीज का प्रचार किया था, मेरे विरोधकों ने 20 डमी उम्मीदवार खड़े किए।